मदत नव्हे तर कर्तव्य असा एक मराठा समाजाच्या सर्व जे मराठा समाजाच्या चळवळीमध्ये जे काम करणारे काही व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या माध्यमातून आणि आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून जे आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत त्यांच्या कुटुंबियांना आणि या चळवळीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम करताना ज्यांचा अपघात झाला आहे यांना 2 लाखापर्यंत मदत जी आहे ते परळीमधील अमित घाडगे यांच्या वतीने आणि आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या वतीने ही मदत देण्यात आली आहे आणि एक आगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. खरं तर मदत नव्हे तर कर्तव्य हे जे तुम्ही त्या ब्रीदवाक्य वापरलं त्याच्यामध्ये नेमकं हे जी मदत देत आहे या दरम्यानच्या काय भावना? गेल्या 1 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी अतिशय म्हणजे सर्व महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सांगितलं आणि ही चळवळ चालत असताना बरेच मराठा बांधव निराशापोटी आज आपल्याला मराठा आरक्षण मिळणार नाही हा दृष्टिकोन त्यांनी डोक्यात घेऊन बऱ्याच मराठा बांधवांनी त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या जीवाची आहुती दिलेली आहे आणि अशा मराठा समाजाच्या जे बांधव आहेत त्यांच्या कुटुंबावर अतिशय अडचणीची त्या ठिकाणी दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी त्यांच्यावर निर्माण झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारचं जर धोरण आपण बघितलं त्या ठिकाणी मदतीचं एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या लोकांना जर त्या ठिकाणी मदत करायची तर आज मदत मागितली तर 10 वर्षांनी त्या ठिकाणी मदत होते. परंतु त्या समाजावर ही जी मदत दिली जाते आरोग्यमंत्री तानाजी सावंतराव यांच्या वैयक्तिक माध्यमातून मिळते की काही म्हणजे कसं आणि राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत सर या आजच नाही तर गेल्या असंख्य वर्षापासून मराठा समाजाचे जे लोक आहेत त्यांना अडचणीच्या काळामध्ये धावून येण्याचं काम करत असतात तर स्वनिधीतून ते त्या ठिकाणी मदत करतात. आज आम्ही 12 कुटुंबाला या ठिकाणी प्रत्येकी 2-2 लाख रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. कोणकोणत्या जिल्ह्यातून? तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक बरेच वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी लोक आलेले आहेत. बीड आहे, परभणी आहे, नांदेड आहे, हिंगोली आहे, सोलापूर आहे, संभाजीनगर आहे, जालना आहे, धाराशिव आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्या लोकांना आपण या ठिकाणी मदत करतो. आज किती चेक वाटप? आज आपण या ठिकाणी 12 चेक दिलेले आहेत. प्रत्येकी कुटुंबाला आपण 2 लाख रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्या अगोदर आपण 2 महिन्याखाली पुणे येथे सावंत सरांनी स्वतः जवळपास 38 मराठा कुटुंबांना 5 लाख रुपये प्रत्येकी अशी मदत केलेली आहे. आणि मराठा समाजासोबत धनगर समाजाचे जे बी बांधव जे आंदोलन आता चालू होत आलं त्यांच्यासुद्धा बांधवांनी जे आत्महत्या केल्या त्यांनासुद्धा 5 लाख रुपयाची मदत सावंत सरांनी या ठिकाणी 2 महिन्याखाली केलेली आहे. त्याच्या अगोदरसुद्धा 2018मध्ये ज्यावेळेस फडणवीस सरकार त्या ठिकाणी होतं, फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्यावेळेस आरक्षणाची लढाई त्या ठिकाणी तयार झाली होती त्या आरक्षणाच्या लढाईमध्ये सुद्धा असंख्य बांधवांनी त्या ठिकाणी स्वतःचं बलिदान दिलं होतं. त्यासुद्धा बांधवांना त्या ठिकाणी सरांनी मदत केलेली आहे. पैशाच्या स्वरूपात मदत केलेली आहे. बऱ्याच कुटुंबांचं त्यांनी पूर्ण कुटुंबाची सुद्धा जबाबदारी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मुलाच्या शिक्षणाची असेल, मुलीच्या लग्नाची असेल अशा वेगवेगळ्या विविध मार्गाने त्यांनी मराठा समाजाचे आणि इतर समाजाच्या लोकांसुद्धा मदत करतात. मदत नव्हे तर कर्तव्य हेच वाक्य घेऊन ही मदत दिली जाते. काय नेमकं भावना? मदत दिली जाते म्हणजे त्यांनी जे समाजामध्ये हे मोठं महान कार्य उभं केलं. हा विषय म्हणजे जो गरीब व्यक्ती असतो घरामध्ये त्याला कुठला आधार नसताना त्याचा आधार जर गेला असेल तर कुटुंबामध्ये त्याचा एक वडिलाला, भावाला किंवा जिचा पती गेला त्या पत्नीला जर त्या ठिकाणी जर ह्या सावंत सरांच्या माध्यमातून स्वतःच्या निधीतून त्यांनी जी तिथपर्यंत तो निधी त्यांनी पोहोचवला तर त्या माध्यमातून त्या कुटुंबाला फार मोठा आधार मिळतो. त्या आधाराच्या माध्यमातून त्यांना फार मोठं त्या ठिकाणी स्टँड तयार होतं एक प्रकारचं. तिथं त्या ठिकाणी त्यांना दैनंदिन जीवनासाठी ज्या अडीअडचणी येतात त्या भागावल्या जातात. म्हणजे त्यांचा जो आधार गेलेला असतो तो साहेबांनी दिलेल्या निधीमधून त्यांना बराचसा काही आधार मिळतो असं आमचं मत आहे. अमित घाडगे आणि तानाजीराव सावंतांच्या माध्यमातून आज 2 लाखाची मदत मिळाली. ही मदत मिळवताना तुम्ही भावनिक देखील झालात. मात्र जे काय प्रकरण झालं हे कुठंतरी दाबण्याचा प्रकार असल्याचं तुम्ही भावना व्यक्त केल्या. नेमकं काय अधिक माहिती आहे? तानाजी सावंत यांनी 2 लाखाची साहेबांनी 2 लाखाची मदत केली म्हणजे कुटुंब उदरनिर्वाहासाठी. आता जर गेलेली व्यक्ती पुन्हा येऊ शकत नाही पण आई
भाऊ जे कुटुंबातले व्यक्ती असतात त्यांना थोड्या आर्थिक अडचणी असतात आणि याच्यातून थोडीफार कुटुंब चालण्यासाठी थोडी आर्थिक मदत होते. पण माझी एक भावनिक मुद्दा होता की बुवा पैसे मराठा समाजासाठी माझा भाऊ म्हणजे गेला. मुंबईच्या जरांगे पाटलाच्या कार्यक्रमाला अनेक वेळा गेला. आंतरवालीला जात असताना विजयवाडा नावाच्या व्यक्तीने जागेवर पै जात असताना जागेवर तो गेला आणि त्यानंतर प्रकरण त्यांच्या विजय लोढाचे जे नाव घेत आहे तुम्ही, त्यांच्या गाडीने ॲक्सिडेंट झाला आहे? गाडीनं तो गाडीनं जागेवर गेला आणि कोणत्या ठिकाणी झाला तो? समर्थ कारखाना अंकुशनगर महाकाळा तिथं समोर घटना घडली आणि त्यांनी गेवराईच्या सरकारी दवाखान्यात डेड बॉडी टाकून दिली. आम्हाला दुसऱ्या दिवशी कळलं. आम्ही गेलो तर पोलीस मॅनेज झालेले. डॉक्टर बी ते मारवाडी समाजाच्या वतीनं धूत लावला आणि मग मी फोन करायचो पोलीस लोकांना, शेख साहेब हे काय झालं चौकशी करा. ते म्हणायचे काही नाही, हे प्रकरण होतच असते. मला एक सांगायचं भाऊ, पैशाच्या जीवर गरीब लोकांचं म्हणजे बळीचा बकरा म्हणतात ना तसा प्रकारे. आणि मी खूप प्रयत्न केले, अजूनही मला हे चाललं नाही. तर आता त्यांनी चार्जशीट पोलिसाच्या मागं लागू आत्ता एक 15 दिवसापूर्वी दाखल केली. आता जी काही अडचणी आहेत, असं जे काय कार्यक्रम पार पडतो आहे आम्ही जी घाडगे आणि आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्यापर्यंत देखील ही जी तुमची बाब आहे ती तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा. हो, हे काय आत्ताच गाडगे साहेबांना सांगितलं आणि यांच्या वतीने या टीमच्या वतीने ज्यांनी आम्हाला इथं बोलवलं तर जोगदंड साहेब असतील किंवा तेच समोरचे सर, मला त्यांचं नाव माहीत नाही पण त्यांचे प्रामाणिक प्रयत्न. प्रत्येक व्यक्ती इथं आलेला आपल्या भावना व्यक्त करतोय. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रूचा बाण जो आहे तो फुटताना पाहायला मिळतोय. बरेच माझ्यासोबत आहेत. काय या ठिकाणी आला, कोण तुमचं ह्याच्यामध्ये मयत वगैरे झाले त्यांच्यासोबतच आहे. तर आता काय प्रतिक्रिया आहेत, कुठून आलात, मदत मिळाली, भावना व्यक्त करण्याच्या आहेत? तुम्हाला तुमच्या कुटुंबाला इथं मदत मिळाली तर पुढे काही मदतीची अपेक्षा वगैरे आहे? काय सांगू आता, लई हुशार होता शिक्षणात भारत. आणि असं टोकाचं पाऊल प्रत्येकानं असं उचलायला पाहिजे, असं त्याच्यासाठी काय सांगणं असणार आहे? तुम्ही तर ज्यावेळेस ते मुलगा गेला आहे त्यावेळेस दुःखाचा डोंगर तुमच्या कुटुंबावरती आहे आणि इतरांना काय सांगणं असणार आहे? कारण की कदाचित इतर पण तरुण जे आहेत ते टोकाचं पाऊल उचलू शकतात, त्यांना काय सांगणं असणार? मला काय जास्त बोलता येणार. काय प्रतिक्रिया ती दरम्यान काय वाटते का आणखीन काही कुटुंबाला मदत 2 लाखांची तानाजीराव सावंत आणि अमितजी घाडगे यांच्या माध्यमातून मिळाली तर काय इतर काही मदतीची वगैरे अपेक्षा आहे? इतर काही मदतीच्या अपेक्षा वगैरे आहे? पक्ष नाही सर, पण आमचे मालक 25/11/99 साली गेलेले आहेत. तसे जे मुलगा ते मुलगा म्हणजे एकदम पहिली दुसरी तिसरीला होती. आतापर्यंत आम्ही कसं तरी आतापर्यंत आणलं की लई हुशार मुलगा होता, करू सारं तेच करीत होता. याला काही पाहून देत नव्हता आणि ते अचानक असं झाल्यामुळं आम्हाला लई दुःख झालं. अपघात झालेला आहे. बरं, खरं तर आता तानाजीराव सावंत आणि अमितजी घाडगे यांना काही सांगणं वगैरे असणार आहे तुमच्या कुटुंबाला इतर मदत वगैरे मिळावी, आणखीन काही शैक्षणिक बाबतीत किंवा आणखीन काही गोष्टीमध्ये? न्यायच मिळावा. न्याय मिळावा. आता ते म्हणतायत की त्यांचं प्रकरण कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न झालाय, असं झालंय का काही? झालं ना, सांगत होते सगळं वकील. मराठा समाजाचं आरक्षणासाठी लढ्यामध्ये जे काही बरेच लोक या ठिकाणी काम करते त्यांच्यापर्यंत तुमची अर्थ मांडली नाही? मांडली होती. कपडे कार्यक्रमाला जात होते. प्रशासनाकडून न्याय वगैरे मिळतोय असं तुम्हाला वाटत नाही? नाही वाटत, नाही मिळत. खरंच प्रत्येकजण वेगवेगळे आपल्या भावना व्यक्त करतोय. तुमची काय प्रतिक्रिया वाटते? काय तुमच्या कुटुंबाला काही इतर वगैरे मदत वगैरे मिळावी अशी अपेक्षा? किती वय होतं? मुलगा वारला, आत्महत्या केली, किती वय होतं? 23. तुमचं आणि त्यांचं शेवटचं बोलणं वगैरे कधी कधी झालं? सकाळी काय म्हणला त्या दरम्यान? फिरायला गेलता. बरं, त्याच्या म्हणजे एक 7-8 दिवसाच्या कार्यकाळामध्ये तो आरक्षणासंदर्भात काही असं बोलत चालत होता? काय म्हणत होता? आरक्षणासाठी आरक्षण पाहिजे म्हणत होता. सर्व्हिस पाहिजे. आरक्षणामुळे सर्व्हिसमध्ये नोकरी वगैरे भेटत नव्हती.
तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय भावना आहे बरं? इतर कुटुंबांना मदत वगैरे मिळण्याची अपेक्षा वाटते? त्याला वाटायचं मला नोकरी भेटावं असं वरपड करायचं. शिक्षण लई मोठं झालं त्याचं, चांगलं शिकलेला होता, हुशार होता. काही ती प्रत्येक पडायचा नोकरीसाठी. नोकरीसाठी म्हणजे प्रत्येक ठिकाणी फिरायचं. हां, बरं. तुमचं आणि त्याचं म्हणजे 7-8 दिवसाच्या ज्यावेळेस ती त्याने आत्महत्या केलेली का? तसंच त्याच्या जीवाला म्हणतात काय केलं. काय शेवटचं बोलणं वगैरे आठवड्याच्या भरामध्ये ते काय बोलत होता? तुमच्याशी काही संवाद साधत होता? काही नसतं बोलत, म्हणायचं मला नोकरी पाहिजे. नोकरी पाहिजे. आता तानाजीराव सावंत जे आपले आरोग्यमंत्री आहेत त्यांनी तुम्हाला 2 लाखाची मदत मिळवलेली अमित घाडगे यांच्या माध्यमातून, त्यांना काही सांगणं वगैरे असणार? त्यांना माझा एक बारका गेला, मोठ्या मुलाला नोकरी लावा, घ्या मला तुमच्याकडे त्याला नोकरी. काय आता दुसरं आरक्षण जर मिळालं आता असं तरुणावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही? नाही मिळायची. खरं तर प्रत्येकजण आपल्या वेगळ्या भावना ज्या आहेत ते व्यक्त करताना पाहायला मिळतो आणि प्रत्येकाच्याच असूरचा बाण जो आहे तो ते प्रत्येकजण व्यक्ती, महिला असो किंवा तरुण, ते फोडतानाचे चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. माझ्यासोबत बरेच आणखीन पण मराठा समाजातील बांधव आहेत जेणेकरून त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम जो आहे तो योग्यरित्या या ठिकाणी पार पडतोय. सेवकराम जाधव सर, काय नेमकं भावना हा कार्यक्रम पार पडतोय? आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर प्रत्येकजण आपल्या अडचणीच्या देखील वाचा जो आहे तो तुमच्या या कार्यक्रमामध्ये करतो. कसं साथ देणार आहे त्या कुटुंबाला? बरोबर आहे आपण विचारलेलं. आदरणीय तानाजी सावंतसारखा नेता आणि अमित भैयांसारखा कार्यकर्ता ज्यावेळेस समाजामध्ये असतो त्यावेळेस समाजावरती आलेलं दुःख, त्या दुःखावरती फुंकर मारण्याचं काम हे लोक करत असतात. आणि असे मराठा समाजामध्ये आरक्षणासाठीचा जो हा लढा आहे हा पुढे नेत असताना मी मगाशीच बोललो की एखाद्या मोठी बिल्डिंग आपल्याला दिसते पण तिच्या पाया जो भरणीमध्ये जे दगडं असतात ते दिसत नाही आपल्याला. तर हे असेच असतात आणि यांच्याच जीवावरती पुढे बंगले उभे राहतात किंवा माड्या उभ्या राहतात. कसा आरक्षणाचा लढा पुढे येऊन जरांगे पाटलांच्या माध्यमातून हा जो पूर्ण महाराष्ट्र पेटला आहे, महाराष्ट्रामध्ये ही जी आरक्षणाची लढाई पुढे जाते ही लढाई नक्कीच एके दिवशी यशस्वी होईल आणि त्याचं पूर्ण श्रेय या आरक्षणासाठी ज्या आत्महत्या केलेले आमचे बांधव आहेत त्यांना ते श्रेय जातं. आणि त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी म्हणून जे तानाजी सावंतसारखे नेते आणि अमित भैयांसारखे कार्यकर्ते पुढे येतात त्यांनाही आमच्या मराठा समाजाच्या वतीनं आम्ही त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आरोग्यमंत्री म्हणून तानाजीराव सावंत या ठिकाणी आहेत आणि खरं तर वैद्यकीय संदर्भात देखील अडचणी ज्या आहेत ते याच कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केले. काही कुटुंबियांनी ज्यांची सगळ्या ॲक्सिडेंटली सध्या जे उपचार वगैरे घेत होते या संदर्भात काही इतर मदत किंवा वैद्यकीय संदर्भात मदत या संदर्भात आता परत तुम्हाला तानाजीराव सावंत यांच्यासोबत बोलण्याची गरज म्हणजे आता ज्या लोकांना ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही आता जाणून घेतो आणि ज्या त्यांच्या अडचणी असतात त्या आम्ही सर्वजण सावंत सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठलीही अडचण असो, शिक्षणाची असेल, नोकरीची असेल, हॉस्पिटलची असेल, कुठल्याही अडचणी असो आम्ही त्या ठिकाणी निश्चित सावंत सर त्या ठिकाणी कुटुंबाच्या सोडतील. अशा कुटुंबांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. प्रत्येकाच्याच कुटुंबाची अशी भावना व्यक्त व्हायला लागली की त्या कुटुंबामध्ये एखादा तरुण असेल तर त्याला नोकरीवर वगैरे घ्यायला पाहिजे, असा निर्णय सरकारनं वगैरे घ्यायला पाहिजे ही गरज सध्या भासून येते. सरकारकडं तर त्या ठिकाणी मराठा समाजात मागणी केलेलीच आहे. ज्या कुटुंबातील व्यक्तींनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी चांगली नोकरी मिळाली पाहिजे आणि ही मागणी तर आमची आहेच. आणि जर सरकारने त्या ठिकाणी जर या लोकांना न्याय देण्यासाठी पाऊल उचललं नाही तर सुद्धा मराठा समाज त्या ठिकाणी त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळेल अशी विश्वास आहे. खरं तर या कुटुंबांच्या अडचणी आणि या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे अमितजी घाडगे आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून यांच्या जे काय भावना आल्या आहेत या भावना तशाच तशा आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्यापर्यंत आम्ही मागून मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. अशा प्रतिक्रिया देखील या कार्यक्रमादरम्यान मिळाल्या असल्याचं देखील पाहायला मिळते. मात्र याच कार्यक्रमादरम्यान आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि या दरम्यान ज्याचीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेव चॅनलच्या माध्यमातून कॅमेरा उमाकांत सोबत सचिन मोरे, सूर्यदेव
आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्योदय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.